आपल्यासोबत आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार सर आहेत. तुमचंही स्वागत. आता विजय भाऊ, मला सांगा, आम आदमी पक्ष सातत्याने या विषयाच्या बद्दल राष्ट्रीय पातळीवरती खूप गंभीर सवाल उपस्थित करत तुम्ही या सगळ्यावरून धारेवर धरायला सुरुवात केली आहे. इथेनॉलला कोण विरोध करतोय तर ते साफ चुकीचं आहे. सुरुवातीला तो विरोध कोणी केला नव्हता. ज्या वेळेला देशभरातून तक्रारी यायला लागल्या गाडी वापरणाऱ्यांच्या, त्यानंतर हा प्रश्न मोठा झाला आणि हळूहळू खूप मोठा झाला. गाड्या बंद पडतायत ही वस्तुस्थिती आहे, ते मीही बघितलेलं आहे, आपण सगळ्यांनी बघितलंय. आता आपण त्यांचं ऐकलंय. दोष कुठे आहे? इथेनॉलमध्ये आहे, पॉलिसमध्ये आहे, पेट्रोल पंपावर आहे, की आणखी कुठे आहे? की या गाड्यांमध्ये काही दोष असा आहे, ह्या सगळ्याचा आधी नाही विचार करण्यात आला. शास्त्रीय पडताळणी केली का? त्याचं काय रिझल्ट होते? स्वतंत्र मूल्यांकन केलंय का? म्हणजे पूर्वी जसं काही ठिकाणी व्हायचं की टोलसाठी दुसरा पर्यायी रस्ता नसायचा, तुम्हाला टोल देऊनच जावं लागतं. तसं आता आहे की इथेनॉल मिसळतच पेट्रोल घ्यावं लागतं. हे कशासाठी आणि हे कुणी केलं? या ज्या कंपन्या आहेत, 23 पूर्वीच्या वाहनांसाठी काय म्हणतात की जर इथेनॉलनं काही प्रॉब्लेम आला तर 0 इथेनॉल पेट्रोल वापरा. एकीकडे ते जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेतात की इथेनॉल कंप्लायंट सगळ्या गाड्या आहेत. बाकीच्या आधीच्या गाड्यांचं काय? त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? त्या आणि हा सगळा कोणी 2-4 लोक बोलतात किंवा कुठल्या राजकीय पक्षानं उचललेला मुद्दा नाही, हा ग्राहकांनी उचललेला मुद्दा. आणि असं सगळं ज्यावेळेला तुम्ही करता तेव्हा ग्राहकांशी सल्लामसलत केलीत का? सगळ्या देशभर अचानक पेट्रोल लागू. ठीक आहे, कदाचित असेलही चांगलं. किती पर्यावरणाचा फायदा झाला? शेतकऱ्यांना जे काय आता या इथेनॉलमुळे दर कमी होणार होते, किती पेट्रोलचे दर कमी झाले? उलट आता इथेनॉल आपण पेट्रोलच्या भावाने घेतोय, अशी परिस्थिती आहे. जेवढे मिक्स होतंय तेवढं. आणि याचे परिणाम, दुष्परिणाम याचा कधी विचार झाला? त्याचे रिपोर्ट्स काय होते? हे कधीही त्यांनी सांगितले नाहीत. आणि दुसरं असं झालं की ह्या कंपन्यांमधून फायदा कुणाचा झाला? तर काही विशिष्ट लोकांचा. त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट बद्दल लोक बोलतायत, तेही खरं आहे. मग असं असेल तर ही शेतकऱ्यांना किती फायदा झाला? किती व्हायला हवा होता? 40,000 कोटी रुपये त्यांना दिले. कुठल्या शेतकऱ्यांना किती फायदा झाला याचा काय अहवाल आहे? हे कुठपर्यंत आलंय? बर, हे आता जे काय संग्राम निकाळजे आहेत, त्यांना दिलासा कोण आणि कसा देणार? काय शासनाची पॉलिसी आहे? काय कंपन्यांची पॉलिसी आहे की नाही तुम्ही हे वापरायचं? बरं, नाही वापरायचं, आम्ही ग्राहक आहोत, काय वापरायचं ते आम्हाला ठरवू द्या ना. हेच वापरलं पाहिजे. हे कशासाठी आणि कुणासाठी? जर स्वस्त मिळालं, चांगलं असेल तर ग्राहक स्वतःहून वापरतील. तुम्ही हा आग्रह करायची काही गरज नव्हती. त्याच्यामुळे आणि पब्लिक कन्सल्टेशन कधी काय झालं याच्या बाबतीत, ज्यावेळेला लोकांवर ज्याचा परिणाम होतो तेव्हा लोकांना ते हवंय का? लोकांच्या भावना काय आहेत? लोकांच्या तक्रारी काय आहेत? आता हे सगळे पॉलिसी राबवलेली आहे. आधी या पॉलिसी जी काही येणार आहे त्याच्यात दोष दुरुस्ती करायची असते. इथेनॉलला कोणच विरोध करत नाही. जे काय होत, याचा अर्थ इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्या काही गडबड करतायत का? गडबड होते कुठे? गाड्या बंद पडतायत, हेही खरं आहे. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांचा फायदा होता, हे आता मी मानतो, चला खरं आहे. कदाचित ते खरंही असेल. पण मग हे जे होतंय 23च्या आधीच्या गाड्यांना, ज्या गाड्या इथेनॉल कंप्लायंट नाहीत त्यांना हे कंपल्सरी करणं कुठल्या तत्वामध्ये बसत होतं? आणि जर गाड्या आता बंद पडतायत तर त्यांची भरपाई कोण देणार? तो काय ग्राहक नाही का? शेतकऱ्यांचं भलं, मी शेतकऱ्यांचा मुलगा. आधी दोष काढायचे असतात आणि मग हे नोटबंदी सारखं झालं. ज्या नोटा आणल्या त्या एटीएम मध्ये चालत नव्हत्या म्हणून मग ते उशीर मिळायला लागला. टोल सारखं झालं. आधी टोल लावला, त्यांना दुसरा रस्ता नाही, झक मारत टोल द्या आणि जा. तसं झालं. तर झक मारत पेट्रोल भरा, काय 7-8 हजार रुपये होईल, ते गाडी खराब झाल्यावर तुम्ही करा. कंपन्यांनी हात वर केलेले आहेत, त्यांना कोणी विचारायला काही नाही. शेतकऱ्यांचं भलं होऊ नये असं कुणाला वाटतंय? व्हायला पाहिजे. उलट इथेनॉल मध्ये जर कोणी गडबड केल्यामुळे प्रॉब्लेम येत असतील तर त्यांना फासावर लटकवलं पाहिजे.